सध्या कांद्याच्या बाजारात एकच चर्चा आहे, ती म्हणजे 15 ऑगस्ट. असं काय घडणार आहे या 15 ऑगस्टला, की अनेक शेतकरी म्हणत आहेत, की आम्ही कांदा विकणार तो 15 ऑगस्ट नंतरच विकणार. अनेक व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली, की 15 ऑगस्ट नंतरच बाजारभाव किंवा त्या वाढीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ शकतो. अनेक शेतकरी 15 ऑगस्टची प्रतीक्षा करत आहेत. पण खरंच 15 ऑगस्टला बाजारभाव इतके वाढणार आहेत, की तुमचा मागच्या महिन्याचा सगळा जो काही तोटा आहे तो भरून निघणार आहे. 15 ऑगस्टला नक्की काय स्थिती असणार आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता आवक खरंच घटली आहे का, की जेणेकरून पुढच्या आठवड्यात 15 ऑगस्टपर्यंत बाजारभाव वाढतील? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार, तारीख आहे 8 ऑगस्ट 2026. आता जो महत्त्वाचा विषय होता, की 15 ऑगस्टच्या चर्चा. सध्या 15 ऑगस्ट असं सांगत आहेत किंवा दुसरा आठवडा असं सांगितलं जात आहे. आपण या आधीचे जे व्हिडिओ केलेत त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की बाजारभाव किंवा काही गोष्टी ज्या आहेत बाजारभावाशी संबंधित जे सकारात्मक घडतील त्या 15 ऑगस्ट नंतर कदाचित सुरू होतील. पण आपण 15 ऑगस्ट अशी तारीख वापरलेली नाही आहे शब्द. आपण काय म्हणालेलो आहे, की ऑगस्टच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यानंतर. म्हणजे निर्यातीला सुरुवात झाली, सुरळीत झाली, विशेषतः आखाती देशांमध्ये किंवा रेग्युलर ज्या पद्धतीची निर्यात आहे पूर्व बाजूला जात आहे. तर या ठिकाणचे जे रिपोर्ट असतील ते किती निर्यात वाढली हे 15 ऑगस्ट नंतर आपल्याला कळेल. नाफेडची खरेदी तोपर्यंत सुरू राहते की बंद होते याची पण माहिती 15 ऑगस्टलाच कळेल. अशा स्थितीमध्ये अनेक शेतकरी अजून जो काही कांदा आहे तो विकायचं थांबलेले आहेत. 15 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्टच्या सुट्टीनंतर या सगळ्यांनी एकदमच कांदा बाजारात आणला, कांद्याचे बाजारभाव वाढतील म्हणून. तर काय होईल याची कल्पना केली आहे का आपण? विचार करा, मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्या मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक या आठवड्यात 1 ऑगस्ट ते साधारणपणे 8 ऑगस्ट त्याच्यामध्ये आजची माहिती अपडेट होईल. तर ती किती आहे? तर ती साधारण 6,000 मेट्रिक टनांनी वाढलेली आहे. खूप अशी वाढ नाही आहे, पण वाढ आहे. तर आपण आता 2-3 गोष्टी बघूया. सर्वात आधी या आठवड्यामध्ये मी टॉप 15 बाजार समित्या अशा निवडल्या आहेत, की जिथे राज्यामध्ये या आठवड्यात कांद्याची सर्वाधिक आवक झालेली आहे किंवा होती आहे. तुम्हालाही माहिती आहे त्या बाजार समित्या. आणि त्या तुलनेत आवक वाढली आहे किंवा आवक होत आहे, पण मग बाजारभाव घसरत आहेत की वाढले, तर कुठे वाढले ते सगळ्यात आधी आपण बघू. त्याच्यानंतर हवामानाचा पण काही परिणाम या आवकेवर होत आहे ते पण आपण बघूया आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर त्यातून मिळवण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचा भाग, पिंपळगाव बसवण इथे सरासरी दर जे होते सोमवारी ते 2321 होते, ते आता शनिवार येईपर्यंत 2451 झाले. 201 रुपये वाढ झालेला आहे या आठवड्याभरात. अहिल्यानगर बाजारात जी सरासरी दर होते 1625 आणि आता आठवडा संपत असताना 50 रुपयांची वाढ आहे. 1600वरनं ते 1650 गेलेत. सोलापूरला 50 रुपयांची वाढ झाली. सुरुवातीला होते 1900, आता 1950 झालेत सोमवारच्या तुलनेत शनिवारी. आणि त्यामध्ये काय बदल झाले आठवड्याभरात? आणि आठवड्याची सरासरी राहिली 1908 रुपये. आता उमराणे बाजार समितीमध्ये एकूण 3 ते 8 ऑगस्टच्या दरम्यान कांदा आला 87,500 500 क्विंटल. इथे सरासरी दर राहिले 2160. 2400 रुपये होते ते 2100वर आले. 300 रुपयांची घट आहे उमराणे बाजार समिती. कळवण बाजार समितीमध्ये सरासरी दर राहिले 2185, पण सोमवारी 2200 रुपये होता तो आता 2150वर आला. इथे 50 रुपयांची घट आहे. फार मोठी घट नाही आहे, पण घट आहे 5%ची. लासलगाव इथे 2125वरनं 2180वर गेला, 55 रुपये वाढलेले आहेत. लासूर स्टेशन इथे 1750वरनं
1850 गेले 100 रुपयांची वाढ आहे. नेवासा घोडेगाव इथे 2100च राहिले, फार काही हे नाही, आठवड्याची सरासरी 2100 रुपये राहिली. मालेगावचं मुंगसे बाजार इथे राज्यामध्ये 9 नंबरवर हे राहिलेलं आहे. सर्वाधिक आवक, जे टॉप 15 आहेत त्यापैकी सर्वाधिक आवक असलेलं हे 9व्या क्रमांकाची बाजार समिती आहे. 54,424 आवक झाली आहे कालपर्यंत. आजची त्यामध्ये अपडेट होईल. पण इथले बाजारभाव मात्र उलट झाले. 1850वरनं 1364, म्हणजे तब्बल 480 रुपयांची घट झाली इथे. सटाण्यामध्ये हे 10व्या क्रमांकावर आहे. राज्यातली 10व्या क्रमांकाची आवक इथे झाली सर्वात मोठी. 2200वरनं 2025 175 रुपयांची घट झालेली आहे. नांदगाव नाशिक जिल्ह्यातलं हे 11व्या क्रमांकावर इथं सर्वाधिक आवक झाली, पण दर मात्र 2050वर स्थिर राहिलेत. राहुरी बाजारामध्ये 12व्या क्रमांकावर राहुरी बाजार समिती राहिली आवकेच्या बाबतीत. 1650वरनं 1705, म्हणजे 55 रुपयांचा इथे फायदा झाला, वाढ झाली. लासलगाव विंचूर हे 13व्या क्रमांकावर आवक इथे राहिली. 2100वरनं 2200 इथे 100 रुपयांची वाढ झाली. पुणे बाजार समितीत 1850वरनं 1900 इथे 50 रुपयांची वाढ झाली. आणि नामपूर करंजाड ही 15व्या क्रमांकावर सर्वाधिक आवक असणारी बाजार समिती राज्यातली ठरलेली आहे. इथे 2000वरनं 2150 रुपये, म्हणजे 150 रुपये वाढ झालेली आहे. आता याच्यामध्ये पावसाचे अंदाज काय आणि याचं काय ते बघूया. तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला बऱ्याच, म्हणजे मागच्या रविवारी आणि सोमवारी आपणही सांगितलं आहे, अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं आहे असेल की पावसाचे अंदाज ते साधारण बुधवारनंतर कमी होतील, 4 तारखेनंतर 5 तारखेनंतर असे अंदाज होते. पण झालं काय, नाशिकच्या पट्ट्यामध्ये धुकं कायम राहिलं आणि तुरळक पाऊस, काही ठिकाणी श्रावणसरी असा बाहेर राहिला. हा कांद्याचा पट्टा आहे. आजही नाशिक शहर आणि नाशिकच्या पश्चिम पट्ट्याला भागात आजही अंधारलेला आहे, पावसाच्या सरी झालेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो की ज्या ठिकाणी कांद्याची आवक जास्त होते त्या मार्केटमध्ये सर्वाधिक मार्केट हे लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, सटाणा, मालेगाव, मुंगसे, उमराणे, कळवण ही सगळे मार्केट हे नाशिक जिल्ह्यातले एकटे. उरलेले जे 2-3 मार्केट आहे ते अहिल्यानगरमधले आहेत. तर इथे शेतकऱ्यांनी घाबरून, किंवा कांदा खराब होत आहे, ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा जास्त आहे, किंवा वातावरणाचा परिणाम होत आहे, त्यामुळे सुद्धा पाऊस असतानासुद्धा आवक वाढवलेली आहे. फार नाही वाढली, पण ती थोडीशी, म्हणजे काहीतरी 4 ते 5% वाढली. जसं मी तुम्हाला सांगितलं किती वाढली ते सुरुवातीलाच. फार वेळ घेत नाही, आता आपण या आठवड्याचा अंदाज पावसाचा तो काय सांगतो आहे आणि किती त्रास आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्यात आवक वाढणार की कमी होणार त्यावरनं तुमचे बाजारभाव ठरतील. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या ते, आता हे 8 ते 12 तारखेचा अंदाज आहे. हा कोणी दिला आहे? हवामान विभागानं, भारतीय हवामान विभागानं आज संध्याकाळी 4 वाजता जो हवामान अंदाज दिलेला आहे डिटेल, तर त्यावरनं मी ही माहिती सांगतो आहे. हवामान अंदाज जर तुम्हाला पाहिजे असतील तर IMD असं टाईप करा गुगलच्या याच्यामध्ये जाऊन. तिथे तुम्हाला IMD वेदर असं नाव येईल. त्याच्यावर क्लिक केलं की ती सगळी PDF तुम्हाला नकाशासमोर येतो आणि तो सांगतो की तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस आहे, पुढचे 5 दिवस कसे आहे. साधारण 8-9 पानांचं मोठं विश्लेषण येतं. तर ते तुम्ही बघा, तुम्हाला पण त्यातनं कळेल. विखुरलेल्या त्या तुरळक स्वरूपाची शक्यता आहे. इथे आर्द्रता वाढण्याचा धोका मध्यम आहे. साठवणुकीतील हवा खेळती ठेवणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी कांदा पट्ट्यात मराठवाडा तुरळक ते विखुरलेला पाऊस असेल. 8 आणि 9 तारखेला काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. इथे कांद्याच्या चाळीला मध्यम धोका आहे, पण दमट हवेत कांदा मऊ पडण्याची शक्यता वाढू शकते. विदर्भ 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान तुरळक ते विखुरलेला पाऊस हे साठवणुकीवर मध्यम परिणाम. आणि कोकण, गोवा या ठिकाणी खरं तर आपला संबंध काहीच नाही इथे, पण इथे आर्द्रतेचा धोका जास्त आहे. 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान या पट्ट्यामध्ये आपलं कल्याणपासून कल्याण, पालघर, ठाणे आणि वाशीचं मार्केट येतं. तिथं साठवलेला कांदा किंवा JNPT बंदरावरचा कांदा या पट्ट्यामध्ये मोडतो.
आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात की जिथं काही कांदा पट्टा, इथे पुढचे 5 दिवस सलग मुसळधार पावसाचे संकेत नाही, पण वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे कांद्याची चाळीतल्या कांद्याची काळजी घेणं इथं गरजेचं ठरेल. आता देशामध्ये काय परिस्थिती आहे हवामानाची? मध्य प्रदेश 9 ते 12 ऑगस्ट पश्चिम मध्य प्रदेशात विखुरलेले आहे, तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस शक्य आहे, पडण्याची शक्यता आहे. 9 ते 10 तारखेला मुसळधार पाऊस. कांदा साठवणुकीला धोका जास्त. राजस्थान कांदा साठवणुकीला धोका जास्त. पूर्व राजस्थान 8 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान मोठा पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार. कर्नाटक मध्यम ते जास्त धोका आहे कांद्याच्या साठवणुकीमध्ये आणि किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात आणि अंतर्गत भागात विखुरलेला पाऊस पडेल. गुजरात इथे साठवलेल्या कांद्याला धोका कमी असणार, मध्यम असणार. तुरळक पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये तुरळक ते विखरलेला, पण पूर्व उत्तर प्रदेशात काही दिवस पाऊस वाढण्याची शक्यता आहे. इथे मध्यम धोका आहे कांद्याला. तेलंगणामध्ये कांद्याला मध्यम धोका आहे, कारण पाऊस तुरळक ते विखुरलेला असेल. बिहार, झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार शक्यता आहे. त्यामुळे इथे कांद्याला धोका जास्त असेल. हे सगळं का सांगतो आहे? आणि पावसाची जी शक्यता आहे याचा परिणाम केवळ कांद्यावरच होतो आहे का? नाही, वाहतुकीवर पण होतो आहे. त्यामुळे असं होतं आहे की इकडे तुमचा कांदा स्वस्त विकला जातो आहे, तिकडे ग्राहकांकडे कांदा नाही आहे, तिथे महाग विकला जातो आहे. म्हणजे दिल्ली असेल, आझादपूर मंडी असेल, आणखी वरचा पट्टा जो उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा, मधल्यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि या पावसामुळे तो कांदा तिथं पोहोचत नाही, तो खराब होण्याचं पण प्रमाण आहे. एवढी सगळी बडबड केली, आता याचं सांगा काहीतरी निष्कर्ष की 15 ऑगस्ट आणि ते तुम्ही आधी सांगितलेलं, तर तेच सांगतोय, काही काळजी करू नका. आपण काय करत असतो की विश्लेषणात्मक माहिती तुम्हाला प्रत्येक घटक समजून सांगायचा उद्देश आहे. तो अशासाठी की येणाऱ्या काळामध्ये मी हे सांगणार नाही, तर तुम्हीच मला सांगाल. तुम्ही म्हणाला आता ते आम्हाला सगळं माहिती आहे, कारण तुम्हाला माहिती सक्षम करणं हा ॲग्रो शिवारचा उद्देश आहे. तर असं आहे की 15 ऑगस्टला असा अंदाज आहे की 15 ऑगस्टच्या दरम्यान अनेक शेतकरी वातावरण आता निवळायला लागेल महाराष्ट्रामध्ये. हवामानाच्या दृष्टीनं आवक वाढलेली आहे. वाढलेल्या आवकेचा दबाव पुढच्या आठवड्यातल्या दरांवर राहणार आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे जर गेलं तर ते किती वाढतील, काय होतील, हे मी उद्याच्या रविवारच्या विश्लेषणात सांगणार आहे तुम्हाला. पण तरी पण मंदी येणार नाही आहे, दर घसरणार नाही आहे. त्यामुळे पॅनिक होऊन एकदम 10-12 ट्रॅक्टर काय असेल तसं चाळ रिकामी करतो आणि जातो, असं तर मुळीच करायची गरज नाही. हे मी विनोदाने बोललेलं असलं तरी त्याचा मतितार्थ तुम्ही समजून घ्या की तुमच्यासाठीची कळकळ आहे. अचानक आवक वाढवू नका. 15 ऑगस्टपासून शेतकरी तुमची सगळ्यांची मानसिकता कांदा बाहेर काढण्याची आहे. पण खराब होणारा किंवा चाळीमध्ये तो राहू शकत नसेल किंवा ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा असेल तर तो विकायला हरकत नाही. तो तुम्ही तुमच्या गरजेनुसार विका. पण चांगला आणि कोरडा कांदा असेल तर थोडं थांबलेलं बरं. मात्र थांबावं की नाही या संदर्भात आपण उद्या मेंबरशिप व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगणार आहोत. मागच्या आठवड्यात मेंबरशिप व्हिडिओमधले जे अंदाज आहेत ते बऱ्यापैकी खरे ठरलेले आहेत, जवळपास जाणारे आहेत 95 ते 98%. तिथे आपण कांदा विकायचा की नाही त्याचा सल्ला दिलेला आहे, जिल्हावार सल्ला दिलेला आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच जॉईनच्या बटनावर क्लिक करा. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. राहिला प्रश्न उद्या रविवार विशेषमध्ये तुम्हाला आणि मेंबरशिप व्हिडिओमध्ये दोन्ही व्हिडिओ उद्या येतील. या संदर्भातली माहिती दिली जाईल. तोपर्यंत तरी 15 ऑगस्ट नंतर कांदा आणू ही मानसिकता आणि त्या जी आहे ती थोडीशी बदलावी लागेल. ती कशी बदलायची, काय होणार आहे ते आपण त्याचा उद्या अंदाज येईनच. जोडून राहा, तुमच्याही प्रतिक्रिया कळवा आणि तुम्हाला या विषयावर काय वाटतं आहे, तुमचा काही सल्ला आहे का, शेतकऱ्यांना द्यायचा असेल तर आमच्या माध्यमातून त्याही कमेंटमध्ये द्यायला हरकत नाही. चॅनलला नवीन असेल तर तातडीनं सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. मी तुमचा कृषीमित्र पंकज जोशी बिंचूरकर. नमस्कार.